नमस्ते मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय इंग्लिश द गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पीस हा धडा पाहणार आहोत. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. वन डे म्हणजे एके दिवशी, क्वीन म्हणजे राणी, टेकिंग अ वॉक म्हणजे फिरण्यासाठी, गार्डन म्हणजे बगीचा, फाउंड म्हणजे फाइंडचं दुसरं रूप आहे फाउंड म्हणजे सापडणे, बिग म्हणजे मोठे, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, गोल्डन म्हणजे सोनेरी आणि फिदर म्हणजे पीस. आता आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक. एके दिवशी एक राणी फिरण्यासाठी जात होती. इन हर गार्डन, तिच्या बागेमध्ये फिरण्यासाठी जात होती. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर, त्यावेळी तिला तिच्या बागेमध्ये एक सुंदर सोनेरी रंगाचं पीस सापडलं. देन शी मीट अ लिटल मॅन, त्यानंतर ती देन शी मीट अ लिटल मॅन. ही सेड, इफ यू गिव मी that feather, I will give you 3 big diamond. Sorry, said the queen. मीट म्हणजे भेटणे, लिटल मॅन म्हणजे छोटा माणूस, सेड म्हणजे म्हणाला, गिव म्हणजे देणे, फिदर म्हणजे पीस, बिग म्हणजे मोठा, डायमंड्स म्हणजे हिरा, सॉरी म्हणजे माफ करा. देन शी मीट अ लिटल मॅन, त्याच्यानंतर ती एका लहान माणसाला भेटली. ही सेड, तो म्हणाला, इफ यू गिव मी दॅट फिदर, ते पीस तुम्ही मला द्या, आय विल गिव यू 3 बिग डायमंड. त्या पीसाच्या बदल्यात मी तुम्हाला 3 मोठे डायमंड्स देतो. डायमंड्स म्हणजे त्या बदल्यात मी तुम्हाला 3 मोठे हिरे देतो. सॉरी, सेड द क्वीन, त्यावर ती राणी त्याला म्हणाली, माफ करा, मी ते पीस तुम्हाला देणार नाही. देन शी मीट अन ओल्ड वुमन. द ओल्ड वुमन सेड, इफ यू गिव मी दॅट फिदर, आय विल गिव यू नेकलेस ऑफ 21 pearls. सॉरी, सेड द क्वीन. मीट म्हणजे भेटणे, ओल्ड वुमन म्हणजे वयोवृद्ध महिला, सेड म्हणजे म्हणाली, गिव म्हणजे देणे, फिदर म्हणजे पीस, नेकलेस ऑफ 21 pearls म्हणजे माळ, मोत्याची, पिरल्स म्हणजे मोत्याची, नेकलेस म्हणजे माळ, सॉरी म्हणजे माफ करा. ओके. देन द मीट अन ओल्ड वुमन, त्याच्यानंतर ती एका वयोवृद्ध महिलेला भेटली. द ओल्ड वुमन सेड, त्यावरती ओल्ड म्हणजे वयोवृद्ध महिला राणीला म्हणाली, इफ यू गिव मी दॅट फिदर, ते पीस तू मला देतेस का, आय विल गिव यू नेकलेस ऑन 21 pearls, त्या पिसाच्या बदल्यामध्ये मी तुला 21 मोत्यांच्या माळा देईन. सॉरी, सेड द क्वीन, त्यावर राणी म्हणाली, माफ करा, मी तुम्हाला ते पीस देणार नाही. देन शी मीट द किंग. द किंग सेड, इफ यू गिव मी दॅट फिदर, आय विल गिव यू 99 gold coins. सॉरी, सेड द क्वीन. मीट म्हणजे भेटणे, किंग म्हणजे राजा, सेड म्हणजे म्हणाला, गिव म्हणजे देणे, फिदर म्हणजे पीस, 99 म्हणजे 99, गोल्ड म्हणजे सोनेरी, त्याच्यानंतर सॉरी म्हणजे माफ करा. त्याच्यानंतर ती राणी एका राजाला भेटली. द किंग सेड, इफ यू गिव मी दॅट फिदर, त्यावर तो राजा तिला म्हणाला, ते पीस तुम्ही मला द्या, आय विल गिव यू 99 golden coins, त्या पिसाच्या बदल्यात मी तुम्हाला 99 कॉईन्स देतो. सॉरी, सेड द क्वीन, त्यावर ती राणी म्हणाली, नाही, मी तुम्हाला हे पीस देणार नाही. देन शी मीट द लिटल प्रिन्स. ही सेड, ओ मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, टेक इट माय डिअर, सेड द क्वीन, कीप इट सेफ. मीट म्हणजे भेटणे, लिटल प्रिन्स म्हणजे छोटा राजकुमार, ओ मम्मा म्हणजे आई, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, फिदर म्हणजे पीस,
टेक इट म्हणजे घे, माय डिअर म्हणजे प्रिय, कीप इट आणि सेफ म्हणजे त्याची काळजी घे आणि जपून ठेव. देन शी मीट अ लिटल प्रिन्स. त्याच्यानंतर ती राणी एका छोट्या राजकुमाराला भेटली, तिच्याच राजकुमाराला भेटली. ही सेड, तो म्हणाला, ओ मम्मा, हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर. किती सुंदर पीस आहे हे. त्यावरती राणी म्हणाली, टेक इट, धर, हे घे, माय डिअर, माझ्या प्रिय मुला, हे पीस तुझ्याकडे ठेव. सेड द क्वीन, कीप इट सेफ आणि त्याची काळजी घे. धन्यवाद.